तर 11वी आणि 12वी हेच वय असतं जे खरं तर घडणं किंवा बिघडणं निश्चित करतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकडे 2-4-5 डिग्री असल्या म्हणजे तो सक्सेसफुल आहे का? तुमचा विरोध शिक्षण पद्धतीला आहे. एज्युकेशन सिस्टीम इज अ बिग स्कॅम. मी नेहमी एक गोष्ट सांगतो की द क्वालिटी ऑफ लाईफ डिपेंड ऑन द क्वालिटी ऑफ चॉईस यू डू. तेंडुलकर साहेब आयुष्यात सक्सेसफुल नाही आहेत का? आज गौतम अदानी त्यांच्या आयुष्यात सक्सेसफुल नाही आहेत का? एक चायवाला पंतप्रधान बनला, पण कशाच्या बेसिसवरती? मग त्या डिग्रीचाच त्या कागदाचाच अट्ठास का? माणूस म्हणून जगायला आलोय, काम करायला नाही आलोय. तर की आज छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा जन्माला आले ना, तर यावेळेला ते हातात तलवार घेऊन नाहीत, यावेळेला हातात ते तराजू घेऊन येत. पहिला चॉईस आहे तुमच्या मुलाला IAS IPS झालेलं तुम्हाला आवडेल का? दुसरा चॉईस हाच तो मोका आहे राईट डिसिजन घेण्याचा. दुसरा चॉईस असतो तुमच्या मुलाला अंबानी झालं तर चालेल, हरकत काय, बनू देत नाही. एखादा माने, पाटील, माळी, कुंभार कोणतरी अंबानीसारखा बनू देत ना. आज आपण गुजराती मारवाडी फॅमिलीज आपण म्हणतो की ते उद्योजकता त्यांच्यामध्ये रक्तात रुजलेले. सो DNA मध्ये उद्योजकता नसते. पुढे एवढ्या सगळ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत का? आज मराठी माणूस या उद्योग क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी मागे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 4 कोटी लोक 150 कोटीच्या देशाला सांभाळण्याचं काम करतात. मग बरोबर. विचार करा, 17 लाख विद्यार्थी आज 10वीचे एक्झाम देत आहेत. पुढे एवढ्या सगळ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत का? हा पॉडकास्ट मी आज का घेतो याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 10वीच्या परीक्षा सुरू आहेत. 10वी CBSEच्या परीक्षा संपल्यात आणि 10वी SSC बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. आणि 10वीचं वर्ष हे धोक्याचं आणि मोक्याचं असं म्हटलं जातं. त्यामुळं मीही त्या फेजमधून पुढे आलोय. माझ्यासारखे अनेक तरुण मित्र सुद्धा त्या फेजमधून पुढे आलेत. पण सध्या वेळ बदलतीये. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ह्याच्यामध्ये आहेत. इकडं AI चांगली प्रगती करत आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता की आज आपल्याला काय गरज आहे, आपल्याला कोणत्या शिक्षणाची गरज आहे, कोणत्या कौशल्याची गरज आहे, या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत बिझनेस मेंटॉर डॉक्टर विष्णू माने सर तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या या पॉडकास्टमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो. धन्यवाद सर, मला इन्व्हाइट केल्याबद्दल. की मी आत्ता इंट्रोडक्शनमध्ये उल्लेख केला की 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, 12वीच्या संपलेल्या आहेत, CBSE SSC. कारण हे असं असतं की SSC म्हणजे साध्या परीक्षा, बोर्डाच्या परीक्षा, CBSE म्हणजे थोडासा टफ सिलेबस आपण असं म्हणतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे करत असताना की जे काही चांगले पोरं असतात, हुशार असतात, ते CBSE कडे वळतात आणि जे काही आपले साधे असतात ते SSC बोर्डाकडून परीक्षा देत असतात. पण तुम्ही मागच्या बऱ्याच वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात, बघितल्यात, त्यावर काम करताय. तुमचं एक ऑब्झर्वेशन काय बरं सर सध्याच्या स्थितीत? कसं आहे की 10वी ही पहिली बोर्डाची एक्झाम असते आणि सर्वसाधारण खेड्यापाड्यांमध्ये वाढणारे विद्यार्थी पाहिले तर पालकांना त्याचं फारसं अप्रूप नसतं. म्हणजे पालक आणि तो विद्यार्थी 10वीला आहे म्हणून विशेष काय असं म्हणजे फार क्रेज नसते. पण शहरांमध्ये आपण पाहतो की मुलाची 10वी आहे म्हणून पालक जास्त, म्हणजे त्या मुलापेक्षाही जास्त प्रेशरमध्ये पालक असलेले आपल्याला बघायला मिळतात. सो मला सांगायचं हेच आहे की 10वीचं हे टर्निंग एज असतं आणि 10वी नंतर पुढच्या तुमच्या करिअरच्या दिशा ठरत असतात. मी नेहमी एक गोष्ट सांगतो की द क्वालिटी ऑफ लाईफ डिपेंड ऑन द क्वालिटी ऑफ चॉईस यू डू. आपण काय चॉईस करतो. विद्यार्थ्याला कदाचित आजपर्यंत ती कुवत नसते किंवा त्याला त्याबद्दलचं मार्गदर्शन पालकांनी दिलेलं नसतं की नेमकं तुला काय करायचं. आणि त्यामुळे विद्यार्थी हा सर्वसाधारण त्याच्यासोबतचे विद्यार्थी कुठे जातात, त्या कोणत्या फील्डला जाणार आहेत, त्यांना काय वाटतं, त्यानुसार तो स्वतःचं करिअर किंवा स्वतःचे काही मतं मांडत असतो. पण यामध्ये मला असं बघायला मिळतं की पालक बरेचदा कन्फ्युज्ड असतात. माझ्या मुलाला नेमकं कॉमर्सला घालवू, सायन्सला घालवू, आर्ट्सला घालवू, पुढं काय करायचं आहे, या गोष्टींबद्दल पालकांमध्ये कुठलंही असं प्लॅनिंग असल्याचं जाणवत नाही. आणि त्यामुळे अनावधानानं त्याचा मुलगा गेलेला आहे ना, मग तो करतोय ना, मग बरोबरचा चाललाय ना, मग माझाही जाऊ दे. म्हणजे अशा पद्धतीनं जुजबी पद्धतीनं सर्वसाधारण करिअर आत्तापर्यंत आपल्याकडे निवडण्याची प्रथा आहे किंवा निवडलं जातं मी म्हणेन. बट 10वी पर्यंतचा हा विद्यार्थी आईवडिलांसोबत अटॅच असतो. त्या मुलाला, त्या मुलीला सर्वसाधारण आई किंवा वडील हेच हिरो वाटत असतात आणि तो त्यांच्या आदनेमध्ये असतो. जेव्हा कॉलेजला जायला लागतो, आपण कॉलेजला पाठवतो आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग दुनियादारी थोडीफार त्याला कळायला लागते. ते एज असं असतं आणि तिथे बरेचदा मग हा विद्यार्थी घडण्यापेक्षा बिघडण्याच्या शक्यता सुद्धा वाढतात. सर्वसाधारण जर आपण पाहिलं तर 11वी आणि 12वी हेच वय असतं जे खरं तर घडणं किंवा बिघडणं निश्चित करतं. आणि म्हणून या वयाकडं योग्य पद्धतीनं या वयात असताना पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी राईट चॉईस केली पाहिजे. मग ती राईट चॉईस नेमकी काय,
यावरती आज आपण बरंचसं चर्चा करणार आहोत. म्हणजे त्याविषयी मला मार्गदर्शन करायला आवडेल. जसं मी म्हटलं की अनावधानानं एखादं किंवा कोणाच्या तरी म्हणजे म्हणतो ना की मी किंवा माझ्या भावानं माझ्या कोणीतरी अमक्या तमक्याने ते केलं तर तो आज चांगले पैसे कमवतोय आणि मग माझ्याही मुलांनी ते पैसे कमवावे आणि मग तसा दृष्टिकोन ठेवून करिअर निवडलं जातं. खऱ्या अर्थानं मला असं म्हणायचं आहे की पालकांनी पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारावा की माझ्या मुलाचं सक्सेस म्हणजे नेमकं काय. प्रत्येक पालकाला 10वीत असणाऱ्या त्या विद्यार्थी ज्यांचं आता 10वीची एक्झाम दिलेली आहे त्या प्रत्येक पालकाला वाटत असतं ना की माझ्या मुलानं सक्सेसफुल बनावं, माझ्या मुलानं 11-12वीला गेल्यानंतर कुठं बिघडू नये, त्यांना व्यसनाधीन नाही केल्या पाहिजेत, ह्या अपेक्षा असतात. रियालिटीमध्ये बाहेरचं पिक्चर काय होतं तर बाहेर मात्र याच्या विरोधात पिक्चर बघायला मिळतं की नेमकं तिथे गेल्यानंतरच विद्यार्थी कुठेतरी चुकीच्या वळणाला लागलेला बघायला मिळतो. मी तेच म्हणलं की 16वं वर्ष धोक्याचं आणि महत्वाचं मोक्याचं, कारण हाच तो मोका आहे राईट डिसिजन घेण्याचा. आणि त्यामुळे योग्य तुम्ही चॉईस जर तुमच्या मुलासाठी मुलीसाठी जर करू शकलात तर करिअर उत्कृष्ट घडतं. आज ज्या पद्धतीनं म्हणजे आज महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर मला वाटतं मला जो काही आकडा माहिती आहे 17 लाख विद्यार्थी बोर्डच्या एक्झाम्स देत आहेत. मग विचार करा 17 लाख विद्यार्थी आज 10वीची एक्झाम्स देत आहेत. पुढे एवढ्या सगळ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत का? नाही. बरं, जे काही आपण करिअर निवडणार आहोत त्याच्यातून त्याचा उदरनिर्वाह किंवा त्याच्यातून त्याच्या माध्यमातून देशासाठी काही समाजासाठी काही हेल्प टॅक्सच्या माध्यमातून अशा पद्धतीनं ते काही बनणार आहेत का आणि बनलेत तर किती बनणार आहेत? खरं तर प्रत्येक पालक मला वाटतं की काही पालक त्याबद्दल जागरूक आहेत, मी नो डाऊट, बट मेजॉरिटी पालक हे कुठेतरी अंधारात आपली होडी पुढं ढकलतायत असं मी म्हणेन. तुम्ही बोलताना उल्लेख केला की ग्रामीण भागातले पालक आणि शहरी भागातले पालक दोन ह्याच्यामध्ये. ग्रामीण भागातले म्हणजे त्यांना काही एवढं माहिती नसतं की ते कधी त्या ह्याच्यात गेले नसतात, साधे आपल्या शेती आणि ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. पण ॲज कम्पेअर टू शहरी भागातले जरा त्या वातावरणात वाढलेले असतात, त्यांना माहिती असतं. हे दोन्हीकडे विचार करताना ग्रामीण भागातला पालक काय विचार करतो आपल्या मुलाच्या बाबतीत, शहरी भागातला पालक आपल्या मुलाच्या बाबतीत काय विचार करतो, आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांना आता आपण बोलताना आपण त्याच विषयावर बोलतो की राईट चॉईस, त्या लोकांना तुम्ही काय सांगाल बरं सर? कसं असतं ग्रामीण भागातल्या पालकांच्या बाबतीत जर म्हटलं तर त्यांना त्यांच्याच उदरनिर्वाहाची चिंता असते. कारण शेतकरी कुटुंबातून असतील तर ते पहिलं रोजगार करणं, शेती करणं, उदरनिर्वाह करणं, पोटाला ज्या गोष्टी बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण करणं, इथंपर्यंतचा त्यांचा तो संघर्ष असतो. आणि त्यातून मुलासाठी वेळ देणं आणि त्याचे चोचले पुरवत बसणं यासाठी तो वेळ नसतो. तो अभ्यास कर नाहीतर शेती कर हा पर्याय त्याच्यासमोर असतो. त्यामुळे इथे पर्याय काय आहे त्या विद्यार्थ्यालाच निवडायचा आहे, त्यालाच काही ना काहीतरी करायचं. आयुष्यात उभं व्हायचं आहे ना, वडिलांसारखं आईसारखं कष्ट नाही ना करायचं, आयुष्यभर ते शेतीच नाही ना करायचं आहे, तर मग मलाच काहीतरी निर्णय घेतला पाहिजे हे त्या विद्यार्थ्याला निर्णय घ्यावा लागतो किंवा संघर्षातून तो कुठेतरी उभा राहतो. शहरी भागांमध्ये मोस्टली पालक काहीतरी चांगले अर्थार्जन करत असतात त्यातल्या त्यात बऱ्यापैकी, आणि शेजापाजारी इन्फॉर्मेशन्स खूप चांगल्या मिळत असतात. त्यामुळे स्वप्न बघत असतात की माझ्या मुलांना असं काहीतरी बनावं आणि ते स्वप्न पूर्ण व्हावी त्यासाठी बऱ्याचशा काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात किंवा ते करत असतात. आता याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. फॅसिलिटीजचा ओव्हरडोस झाला की तो पोरगा किंवा पोरगी पांगळे बनतात, अपंग म्हणतात. ग्रामीण भागात मात्र काय अपंगत्व येण्याची त्यातल्या त्यात शक्यता कमी असते. त्याचं कारण की फॅसिलिटी प्रोव्हाइडच करण्यासाठी मुळात त्या फॅसिलिटीजच नसतात पालकांकडं, आणि त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभारल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे काही ना काही करून हे विद्यार्थी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. आणि नाही तर शेवटचा पर्याय असतोच, वडिलांनी कष्ट केलं, शेतात काम केलं, तसं तुलाही काम करायचं आहे. मग हे दोनच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असतात. शहरी भागामध्ये मात्र त्यातल्या त्यात जागरूकतेमुळे आणि अवेलेबल इन्फॉर्मेशन सोर्सेसमुळे स्वप्न दिली जातात आणि थोडंसं शेजापाजाऱ्यांकडे बघून, बरोबरच्या विद्यार्थ्यांकडे बघून ही मुलं सुद्धा तसं काहीतरी चांगला मार्ग निवडण्याचा प्रयत्न करत असतात. पण चांगला मार्ग म्हणजे नेमकं काय, मला पुन्हा तो मुद्दा सांगायचा आहे. खरं तर आजची एज्युकेशन सिस्टीम, मी जेव्हा पालकांशी बोलतो, खेडेगावातले असेल, शहरी पालक असतील, तर मला असं वाटतं की प्रत्येक पालकाला एक गोष्ट वाटते की माझ्या मुलानं चांगलं शिक्षण घेतलं की तो सक्सेसफुल. पण माझा प्रश्न तोच आहे की त्याच्याकडे 2-4-5 डिग्री असल्या म्हणजे तो सक्सेसफुल आहे का? आणि मग तसंच जर असेल तर तेंडुलकर साहेब आयुष्यात सक्सेसफुल नाही आहेत का? लता मंगेशकर आयुष्यात सक्सेसफुल नाही आहेत का? आज गौतम अडाणी त्यांच्या आयुष्यात सक्सेसफुल नाही आहेत का? मग त्या डिग्रीचाच, त्या कागदाचाच अट्ठास का? तुम्ही ही जी नावं सांगितली आता मला,
अदानी असतील, लता मंगेशकर असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील, यांच्याबद्दल तुम्ही आणखीन काय सांगाल बरं? जरा तुम्ही आता See, चांगला मार्ग निवडला पाहिजे, यांनी असा कुठला मार्ग निवडला की आज ह्या पदापर्यंत ते पोहोचलेत? त्यांना जे उत्कृष्ट येतं हम्म. त्याचा त्यांनी ध्यास घेतला. आत्ताच्या पालकांमधला प्रॉब्लेम काय, माझ्या मुलाला माझ्या मुलीला उत्कृष्ट येतं त्याचं कौतुक नाहीये, पण जे येत नाहीये त्याची गाऱ्हाणी मात्र ते जरूर गातायत, त्याचं दुःख मात्र जरूर ते करतायत, इव्हन ते त्याच्यासाठी प्रेशराईज करतायत. थोडक्यात काय तर माशाला झाडावर चढायला सांगितल्यासारखं आहे किंवा हवेत उडायला सांगितल्यासारखं आहे. माशाला उत्कृष्ट पोहता येतं ना, मग पोहण्याच्या शर्यतीतच जर त्याला टाकला तर कदाचित तो उत्कृष्ट बनेल. पण त्या माशाला मी सांगतो की तुला पोहायला येतं ना, नाही तू पोहू नकोस, तो बघ आकाशात उडतोय, तुला आकाशात उडायचंय. एक मुद्दा तो आहे, मलाही काही गोष्टी म्हणजे मान्यच आहेत त्यातल्या, पण प्रत्येक पालकाला वाटतं ना की माझे आई वडील असतील किंवा बाकी सगळ्या इतरांच्या की माझ्या मुलानं चांगल्या पदावर गेला पाहिजे, चांगले पैसे कमवले पाहिजेत, चांगली डिग्री मिळवली पाहिजे, चांगल्या कॉलेजातून शिक्षण घेतलं पाहिजे. आज प्रत्येकाची हीच मेंटॅलिटी झालेली आहे. माझा सिंपल प्रश्न आहे सर याच्यावरती. तुम्हाला 2 चॉईसेस देतोय. तुमचा मुलगा 10वीत आहे असं आपण ऍज्युम करू. तुम्हाला 2 चॉईसेस देतोय. तुमच्या मुलाला पहिला चॉईस आहे, तुमच्या मुलाला IAS IPS झालेलं तुम्हाला आवडेल का? दुसरा चॉईस? आधी पहिल्या चॉईस बद्दल, कारण सर्वोच्च आज प्रत्येकाला त्या म्हणजे पदाची किंवा त्या खुर्चीची किंवा त्याचं ग्लॅमर आहे, सगळ्यात मोठं पद IAS IPS आवडेल का? आवडणारच, नक्कीच आवडेल. बरोबर. मला वाटतं की हा प्रश्न मी अनेक पालकांना विचारलेला आहे. IAS IPS झालेलं तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला चालेल का? तर सर्वांचा हात वरती असतो की येस सर, वाय नॉट. बरोबर. दुसरा चॉईस असतो, तुमच्या मुलाला अंबानी झालं तर चालेल का? आता दोन्हीपैकी काय चॉईस कराल? अंबानी कधी. आणि जर अंबानी हा तुमचा चॉईस असेल ना, तर निर्णय सोपा आहे. कारण अंबानी बनायचं असेल तर IAS IPS साठी जेवढं परिश्रम करावं लागतं तेवढं परिश्रम अंबानी बनण्यासाठी करण्याची गरज नाही. म्हणजे अंबानीने काही परिश्रम केलेच नाहीत का? परिश्रम केले, पण ते जे परिश्रम आहेत तसे परिश्रम IAS IPS बनत असताना जे आपण घेतो, सक्सेस मला म्हणायचं आहे. अंबानींनी परिश्रम घेतला आणि त्यांनी जो सक्सेस अचीव केला त्यासाठी निवडलेला रस्ता वेगळा होता, आणि IAS IPS साठी तुम्ही निवडत असणारा रस्ता, तिथलं परिश्रम, तिथलं टाइम आणि तिथून मिळणारं तुम्हाला फायनली रिझल्ट, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर अंबानी बनणं सोपं आहे. कारण आज भारतच काय, जग संपूर्ण एक बाजारपेठ बनलेलं आहे. आणि या जगाच्या बाजारपेठेत इथे बसून जिथे आहात तिथून सुद्धा तुम्हाला व्यवसाय करता येणं शक्य आहे. आणि मग आत्ताची ही पिढी म्हणजे फक्त नोकऱ्याच का आणि नोकरी देणारं ते एज्युकेशनच का? तुम्ही उद्योजक बनण्याचा हा वेगळा मार्ग तुमच्या पाल्यांसाठी उपलब्ध असताना तो का नाही निवडत तुम्ही? शिक्षण देतोच ना आपण. मी शिक्षणाच्या अगेन्स्ट नाहीये, शिक्षण पाहिजेच, डेफिनेटली शिक्षणच पाहिजे, पण शिक्षणाचा दर्जा काय? आज जे आपण शिक्षण पद्धती आपली अनेक शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे, त्या शिक्षण पद्धतीमध्ये जे कोणी काही सिलेबस डिसाईड केलेत, वर्षानुवर्ष तेच सिलेबस, त्याच गोष्टी आणि त्याच गोष्टींचा पाठपुरावा केला जातोय. खऱ्या अर्थानं या शिक्षण पद्धतीतनं, या सिलेबसच्या माध्यमातून खरंच त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व उत्कृष्ट बनतंय का? नाही, तुम्ही आता सांगितलं की शिक्षण हे वाईट नाही, शिक्षण हे चांगलंच आहे. तुमचा विरोध शिक्षण पद्धतीला आहे. मी क्वालिटी ऑफ एज्युकेशन म्हणजे काय? तुम्ही काय शिकता? सचिन तेंडुलकर साहेबांनी क्रिकेट शिकलं, मग क्रिकेट शिकलं म्हणजे शिक्षण घेतलं का? तर घेतलं. त्यांनी कशाचे धडे गिरवले? तर क्रिकेटचे धडे गिरवले. आणि मग ते धडे गिरवल्यानंतर मास्टर ब्लास्टर तेंडुलकर किंवा गॉड ऑफ क्रिकेट आपल्याला भेटले. सो तुम्ही नेमका कशाचं एज्युकेशन घेताय? आज शाळा कॉलेजेसमध्ये शिकवलं जाणारा जो सिलेबस आहे, तो सिलेबस तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला मास्टर ब्लास्टर बनवतोय का? त्या उंचीवरती घेऊन जातोय का? ते सर्टिफिकेशन तुम्हाला त्या उंचीवरती घेऊन जातंय का? आज तर समाजात बघत असताना प्रत्येक जण अधिकारी होत आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतायत, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वर्क करतायतच ना सर. तसं नाहीये सर. ज्ञान म्हणजे शिक्षण घेतल्यानं माणूस ज्ञानी होतो, पण प्रत्येक ज्ञानी माणूस सफल आहे असं नाहीये. जरा विस्तृतपणे हे सगळं सांगा. निश्चित, वाय नॉट. खरं तर आजच्या या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून, उदाहरणार्थ आज 11वी 12वी मध्ये असणारा विद्यार्थी, मी बरेचदा गावी गेलं की पाहतो, विचारतो, पालक भेटत असतात, पालकांना विचारतो, बाबा काय करतोय मुलगा? तर नाही, तो IAS IPS साठी तयारी करतोय. किती वर्ष तयारी करायची? खरं तर
आई वडील शेतकरी आहेत, काबाड कष्ट करतायत किंवा व्हॉट एव्हर, त्यांच्याकडे असणाऱ्या पैशांपैकी नोकरी करून जो मिळालेला पैसा आहे तो त्या मुलाला दिल्लीला पाठवलेला आहे, अजून कुठे एज्युकेशनसाठी अकॅडमीमध्ये पाठवलेला आहे. तो मुलगा तिथे रात्रंदिवस सगळ्या गोष्टी सोडून, त्याचे छंद सोडून, त्याच्या हॉबीज सोडून, त्याचं फिजिकल वर्कआउट सोडून तो पूर्णपणे अभ्यासावरती फोकस करतो. अगदी 10-10, 12-12 वर्ष अभ्यास केल्यानंतर, अनेक डिग्र्या घेतल्यानंतर सुद्धा जेव्हा अपयश येतं त्यावेळेला खरं तर तो विद्यार्थी कोणत्याच कामासाठीचा राहिलेला नसतो. आणि मग त्यावेळेला, कारण मुळात तुम्ही ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या रेसमध्ये लागलेलात, मी रॅट रेसच म्हणेन, त्या माध्यमातून सिलेक्शन होणाऱ्या सीट्स किती आहेत, परीक्षा देणारे विद्यार्थी किती आहेत आणि त्यातनं निवड होणारे विद्यार्थी किती आहेत, याचा जर आकडा काढला तर तो लेस दॅन 1%. बरोबर. मग एवढ्या परीक्षा देतात एक्झॅक्टली आणि काहीतरी हजारोंचं सीट्स असतात. एक्झॅक्टली. पण साधा वडापावचा गाडा चालू केलेला एखादा उद्योजक बनण्याचं स्वप्न घेऊन वडापावचा गाडा चालू केला, त्याच्यात जर एक्सपेरिमेंट केलं तर त्याचाही एक मोठा ब्रँड बनू शकतो. आपल्याकडे उदाहरण आहेत चहाचं, फक्त चहाच, पण चहाचा सुद्धा ब्रँड बनून एक साम्राज्य निर्माण करतायत. मध्यंतरी पुण्यात येवले अमृततुल्य एक चळवळ उभारली. चहाच ना, वेगळं काय विकलं. उद्योजक जर का मी नेहमी सांगतो, उद्योजकता, बिझनेस इज अ लर्नेबल स्किल. बिझनेसचं एज्युकेशन जर का तुम्ही घेतलं आणि त्या दृष्टीने जर का तुम्ही उद्योजक म्हणून बिझनेसच्या हेतून, मी तर नेहमी म्हणतो बिझनेस इज अ प्लॅन्ड गेम. त्याचं नियोजन आहे, ते लर्नेबल स्किल आहे आणि ते जर शिकलात तर तुम्हाला अंबानी सुद्धा बनता येणं शक्य आहे. वाय नॉट? आज मराठी माणूस या उद्योग क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी मागे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मी नेहमी एक उदाहरण देतो की आज छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा जन्माला आले ना, तर यावेळेला ते हातात तलवार घेऊन नाहीत, यावेळेला हातात ते तराजू घेऊन येतील. कारण पुन्हा एकदा या उद्योगधंद्यांच्या साम्राज्यामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व हरवलेलं आहे. पुन्हा मराठी माणूस आज विखुरला गेलेला आहे. मी फक्त मराठी म्हणूनच म्हणत नाहीये, तर प्रत्येक व्यक्तीनं उद्योजकतेकडं एक पर्याय म्हणून पाहायला हरकत काय. आणि खऱ्या अर्थानं उद्योजक बनण्याची एवढी सुंदर सोपी पद्धत असताना, हा रस्ता सोपासा असताना, मग या अवघड रस्त्यानं का जायचं? आणि या अवघड रस्त्यावरती त्या मुलाकडं मुलीकडं कॅपॅबिलिटीज आहेत, त्यांच्या क्षमता आहेत, हे न पाहता त्यांच्यावरती लादायचं आणि तू तेच हो म्हणून त्याच्या पाठीमागं आपण प्रेशराईज करायचं, पैसा खर्च करायचा. आणि मग उद्या त्या विद्यार्थ्याला वाटायला लागतं की माझ्या बापानं माझ्यासाठी कर्ज काढून मला हे पुरवलंय आणि मी आज परीक्षेत फेल झालो. काय करायचं? त्या मुलांना आत्महत्या करायची. सिम्पलचं मध्यंतरी आलेला एक मूवी, प्रत्येकाने त्या मूवीला अप्रिशिएट केलं, 3 इडियट्स सारखा मूवी. रांचो, फुनसुक वांगडू. खऱ्या अर्थानं जर आपण त्यामध्ये आमिर खानचं कॅरेक्टर बघितलं तर तो कोणाच्या तरी विद्यार्थ्याच्या नावाखाली शिकत असतो. बरोबर? सर्टिफिकेट एकाला मिळणार होतं, ज्याला सर्टिफिकेट हवं त्याला सर्टिफिकेट मिळणार होतं, ज्याला ज्ञान पाहिजे होतं त्यानं ज्ञान घेतलं. सो तुमचं सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे का ज्ञान इम्पॉर्टंट आहे? ज्ञान. मग ते ज्ञान म्हणजेच काय? स्किल्स. मध्यंतरी आपण पाहिलं, लॉकडाऊनचा काळ होता, सर्वसाधारण 2 वर्ष शाळा कॉलेजेस मोस्टली ऑनलाईनच्या पद्धतीने हे विद्यार्थी पास झाले. खरं तर ऑनलाईन तिथून जास्त वाढायला लागलं की त्याच्या अगोदर एवढं काही नव्हतं, पण लॉकडाऊनच्या नंतर शिक्षणात सुद्धा डिजिटल शिक्षण सुरू झालं, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे कोर्सेस. प्रश्न इथेच येतोय, मी मगाशी जो प्रश्न मांडला ना, की द क्वालिटी ऑफ एज्युकेशन, द क्वालिटी ऑफ सिलेबस. तुम्ही शिकताय, पण तुम्ही जे शिकताय ते रिअल लाईफ मध्ये त्या विद्यार्थ्याला उभं राहण्यासाठी मदत करतंय का? 4 वर्षांची किंवा 6 वर्षांची एक डिग्री घेतली म्हणजे, 6 वर्षांची डिग्री घेतली म्हणजे तुम्ही डॉक्टर झालात का? खरंच त्यातलं ते परिपूर्ण ज्ञान आलं का? त्यासाठीचा तो रियाज, म्हणजे ज्ञानी असण्यात आणि तुम्ही त्याचा रियाज करून त्याच्यातलं पंडित बनणं यामध्ये फरक आहे. ते मास्टर की हासिल करणं गरजेचं आहे. सो स्किल्स म्हणजे खरं तर पूर्वीचा प्राचीन भारत एज्युकेशन सिस्टीम इज अ बिग स्कॅम असं म्हटलं जातं. वाय? याचं कारण असं आहे, कारण सर्वसाधारण जर एज्युकेशन सिस्टमचा उगम आणि उदय कसा झाला आणि कशासाठी झाला ही हिस्ट्री जाणून घेण्यास काळाची गरज आहे. आजचा म्हणजे पालक, खरं तर ही रॅट रेस सुरू आहे, तुम्हाला तेच दाखवलं जातं आणि तुम्ही त्याच दृष्टीने पळताय. रियालिटीमध्ये नेमकं काय हवं याचा आपण विचारच नाही केलेला. नेमकं तुमच्या पाल्याला तुम्हाला काय घडवायचं आहे. एवढ्या सर्टिफिकेटचा ढीग आहे, पण तो डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. तो आज कुठेच त्याला नोकरी नाही, 20,000 40,000ची एखादी नोकरी करतोय. हे सक्सेस आहे का? रियालिटीमध्ये हे सक्सेस नाहीये.
त्याला फ्रीडम नाहीये स्वतःला, तो 24 तास कुठेतरी गुंतलेला आहे. सो तुम्ही खऱ्या अर्थानं, मला नेहमी एक सांगावंसं वाटतं की आपण माणूस म्हणून जगायला आलोय, काम करायला नाही आलोय. पण आजच्या परिस्थितीमध्ये या शिक्षण पद्धतीतनं बाहेर पडलेला व्यक्ती जर आपण पाहिला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, तो बिझी आहे, तो पळतोय, दररोज पळतोय. मग ही परिस्थिती कशामुळे उद्भवली? तर या शिक्षण पद्धतीमुळे. म्हणजे मी शिक्षणाच्या विरोधात नाही, मी शिक्षण पद्धतीच्या विरोधात आहे. तुम्ही कशा प्रकारचं एज्युकेशन घेताय? कारण जसं मी म्हटलं की 10वीच्या उंबरठ्यावरती असणाऱ्या पालकांनी सुद्धा आपल्या मुलाला कशा प्रकारचं एज्युकेशन दिलं पाहिजे याचा विचार करण्याची गरज आहे. आज IAS IPS जे आपण बोललो की तयारी करणारे विद्यार्थी, सर्वसाधारण 10वी नंतर किती वर्ष हा विद्यार्थी तयारी करत असतो? जवळजवळ 12 वर्ष 14 वर्ष तयारी करणारे विद्यार्थी मी पाहिले. 12-14 वर्ष तब्बल तुम्ही एका पोस्टसाठी, एका याच्यासाठी तयारी करत असता. संपूर्ण म्हणजे एक तुम्ही त्याच्यावरती इन्व्हेस्ट करता. काही लोकांचं करिअर या रस्त्याला गेलेल्या, काही लोकांचं करिअर मी पाहिलं की वयाच्या 40व्या वर्षी, वयाच्या 38व्या वर्षी करिअर स्टार्ट होतं. आपल्या एज्युकेशन सिस्टीम मधून बाहेर पडलेले विद्यार्थी. एक डॉक्टर बनतो, सर्वसाधारण अनेक वर्ष, 37-38 वर्ष त्याचे जातात. आणि तेच जर पाहिलं आपण तर तेंडुलकर साहेब वयाच्या 40व्या वर्षी रिटायर होत आहेत. म्हणजे डिफरन्स क्लिअर आहे. तुम्ही तुमची शिक्षण पद्धती, तो विषय, तो मार्ग जर नीट निवडला तर वयाच्या 40व्या वर्षी रिटायर होणारे, भारतरत्न खिताब प्राप्त करून रिटायर होणारे तेंडुलकर साहेब आपल्याला बघायला मिळतात. आणि एक विद्यार्थी जो IAS IPSच्या मागे लागलेला आहे किंवा अन्य काही या एज्युकेशन सिस्टीम मधून चाललेला आहे, तो त्याचं करिअरची सुरुवात वयाच्या 40व्या वर्षी होते. किती डिफरन्स आहे. आयुष्य जगायचं कधी त्याने? अभ्यास आणि या सगळ्यांमध्ये आयुष्यात जगणं राहून गेलं ना. मग हे असं प्रेशराईज करणारं आणि नको त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी शिकण्याचं प्रेशर घेत असतो, त्या विद्यार्थ्यांवरती प्रेशर देत असतो. 11-12वी मध्ये मॅथ्सला शिकवलं जाणारं इंटिग्रेशन्स आणि अजून काही गोष्टी, ज्या विद्यार्थ्याचा रसच नाहीये त्या गोष्टींमध्ये, त्याचा मॅथ्समध्ये रसच नाहीये, त्यालाही त्याच पद्धतीतनं जावं लागतं, त्याच इंटिग्रेशन्स आणि त्याच डेरिव्हेटिव्ह सोडवाव्या लागतात. सो ज्याचा की पुढे कुठे वापर होणार आहे हे त्यालाही माहित नाही आणि त्याला करायचाही नाहीये वापर त्या गोष्टींचा. आजचा विद्यार्थी शिकतोय काय? पेपरात येणार आहे म्हणून तो शिकतोय. माझ्या आयुष्यात ते कधी वापरात येईल या हेतून मी शिक्षण घेतच नाहीये. आणि म्हणून या शिक्षण पद्धतीवरती आक्षेप आहे. फक्त पेपरात येण्यासाठी म्हणून जोपर्यंत माझा विद्यार्थी शिकत राहील आणि कागद गोळा करत राहील, डिग्र्याच घेत राहील, तर त्या डिग्रीचा माझ्या मते काही उपयोग नाहीये. आणि मग तो विद्यार्थी खऱ्या अर्थानं पालकांचे पैसे आणि स्वतःचं आयुष्य तिथे वाया घालवतो. तुम्ही सर शिक्षण पद्धतीवर हे करताय, विरोध करताय, काय सांग जरा थोडंसं एक्सप्लेन करा बरं. ही शिक्षण पद्धती कशी आहे, कशा पद्धतीने ती वर्क होते? आजही त्याच, तुम्ही त्या शिक्षण पद्धतीतून शिक्षण घेतले, मीही त्या शिक्षण पद्धतीने शिक्षण घेतले, आणि आपण त्या शिक्षण पद्धतीवर बोलणार आहोत. जरा थोडं एक्सप्लेन करून सांगा. खऱ्या अर्थानं मेजॉरिटी जर अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील, ज्यांनी मुळात जसं मगाशी मी गौतम अदानींचं उदाहरण दिलं किंवा अनेक काही उदाहरणं दिली. खरं तर शाळेबाहेरचं एज्युकेशन ज्यांनी घेतलं, दुनियादारी ज्यांना समजली, ते आज नेते, अभिनेते आणि मोठमोठ्या म्हणजे उद्योजक बनलेले आहेत. आणि जे चाकोरीबद्ध त्या पाठ्यपुस्तक सिलेबस एवढाच अभ्यास करून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन जे शिकत गेले, ते मात्र आज कुठेतरी कारकून आहेत, कुठेतरी नोकरी करतायत. सो मेजॉरिटी परिस्थिती हीच आहे. मग भारत जर बदलायचा असेल तर उद्योजकता वाढली पाहिजे. आपल्याकडे ते उद्योजकता वाढवण्यासाठी किंवा तुमच्यातलं ते स्किल बेस्ड एज्युकेशन वाढवण्यासाठी, ते शिक्षण घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो का? अनेक पालकांशी संवाद साधत असतो. पालकाला वाटतं माझ्या विद्यार्थ्यानं काहीतरी आयुष्यात यशस्वी व्हावं, चांगलं बनावं, पण त्यासाठीचा निवडलेला रस्ता योग्य आहे का? या रस्त्यानं जर विद्यार्थी गेला, पहिली गोष्ट तर आज आत्ताचा असणारा 10वीतला हे विद्यार्थी जेव्हा 11वीत जाईल, कदाचित तो बिघडला, व्यसनी बनला, बाकीच्या गोष्टींमध्ये कुठे अडकला, तर खऱ्या अर्थानं इथेच त्याचं करिअर संपलेलं आहे. मग या जिथे घडण्याचं आणि बिघडण्याचं हे जे एज आहे, या एजमध्ये जे आपल्या भारतीय गुरुकुल पद्धती होत्या, शिक्षण पद्धती होती, गुरुकुलं होती, विद्यालय होती, नालंदा विद्यालय असेल, तक्षशिला विद्यालय असेल. खरं तर पूर्वीच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये कुंभाराचा मुलगा कुंभार बनायचा, वैद्याचा मुलगा वैद्य बनायचा, आणि तो नुसता वैद्य बनत नव्हता, तर वडिलांकडे असणारे स्किल्स तो ॲक्वायर करायचा, शिवाय स्वतःचं डोकं वापरून त्यातही अजून वरची उंची प्राप्त करायचा. आणि म्हणूनच मला वाटतं की आज आपल्याकडे असणारे आर्किटेक्चर जे काही म्हणजे मंदिर असतील, वेगवेगळे गड किल्ले असतील,
खरं तर हे आजच्या आर्किटेक्चरच्या विचारांच्याही पलीकडे आहे. बरोबर. मग एवढ्या सुंदर कलाकृती निर्माण कशा झाल्या? कारण पिढ्यानपिढ्यांची लेगेसी, पिढ्यानपिढ्यांचं ते शिक्षण ते त्या पिढीमध्ये, त्या मुलामध्ये रुजलं जात होतं, ट्रान्सफर होत होतं, अनुभवातून ट्रान्सफर होत होतं. मग अनुभव देणारं हे शिक्षण या सिलेबसमधून प्राप्त होतंय का? आणि जर हे असंच होत राहिलं तर खरं तर पुन्हा म्हणजे भारताची किंवा देशाची प्रगती होणार नाहीये. मी मगाशी इतिहासावरती बोलत होतो की एज्युकेशन सिस्टीम नेमकी ही आली कशी? मग त्याला स्कॅम म्हटलं. वाय? कारण हे नियोजनपूर्वक कारकून घडवण्यासाठी म्हणजे लेबर निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेली ही पद्धत आहे. याचं कारण असं आहे, इतिहास त्याच्या पाठीमागचा असा आहे, नेपोलियन आणि पर्शिया यांच्यामधलं जे काही युद्ध झालं सर्वसाधारण 1806ला, त्यावेळेला पर्शियाचं सैनिक भरपूर होतं, नेपोलियनकडे असणारं सैन्यबळ कमी होतं, तरी सुद्धा नेपोलियन जिंकले, पर्शिया हरलं. आता आपण का हरलो यावरती रिसर्च केला गेला आणि रिसर्च केल्यानंतर असं लक्षात आलं की नेपोलियनचं सैन्य जे होतं ते विशिष्ट पद्धतीनं काम करत होतं आणि पर्शियाकडे असणारं सैन्यबळ जे होतं ते वेगळ्या पद्धतीनं काम करत होतं. मग ते वेगळं पद्धत म्हणजे काय, तर पर्शियन सैन्य हे स्वतःचं डोकं वापरून युद्ध करत होतं, स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या आयडियोलॉजी, स्वतःच्या डोक्याचा विचार त्या ठिकाणी करत होतं. बट नेपोलियनचं जे काही सैन्य होतं ते मात्र पूर्ण त्या झापड लावलेल्या घोड्याप्रमाणे फक्त एका डायरेक्शननं काम करत होतं. आणि मग लक्षात आलं की हे झापड लावलेलं एकाच डायरेक्शननं घोड्यासारखं काम करणारं हे वर्कफोर्स कसं बनवलं गेलं. त्या बनवलेल्या 8 वर्षाच्या रिसर्चमधून तो एक अभ्यासक्रम तयार केला गेला की जिथे फक्त एकाच डायरेक्शननं झापड लावल्याप्रमाणे एकाच डायरेक्शननं विचार करणारा माणूस तयार केला गेला पाहिजे. आणि ती अभ्यासक्रम, तो जो काही 8 वर्षांच्या रिसर्च नंतर बनलेला अभ्यासक्रम आहे, तो नंतर जेव्हा औद्योगिक क्रांतीचा सुरुवात झाला सर्वसाधारण 1760 ते 1840, जिथे औद्योगिक क्रांती म्हणतो. सो त्यावेळेला त्या औद्योगिक क्रांतीमध्ये जगाच्या असं लक्षात आलं की मॅनपॉवर खूप गरजेचे आहे, माणसं खूप गरजेचे आहेत. पण ती माणसं कोणती? स्वतःचं डोकं न चालवणारी माणसं, स्वतःचं बौद्धिक क्षमता घरात गहाण ठेवून, गंजत ठेवून सांगितलेलं दिलेलं काम करणारी माणसं हवेत. आणि तशी माणसं निर्माण करण्यासाठी म्हणून मग ही एज्युकेशन सिस्टीम राबवण्यात आली, तशी माणसं निर्माण करण्यात आली. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला त्यावेळेला मात्र जेव्हा इथला ब्रिटिशांनी अभ्यास केला त्यावेळेला असं लक्षात आलं की भारताला जर का आपल्याला भारतावरती जर राज्य करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा भारतीय शिक्षण पद्धती मोडून काढावी लागेल. आणि जोपर्यंत ही भारतीय संस्कृती एज्युकेशन सिस्टीम आहे ती जोपर्यंत मोडली जाणार नाही तोपर्यंत जगातला कोणताही देश भारतावरती कधीच राज्य करू शकणार नाही, भारत कधीच मोडणार नाही. आणि म्हणून मग लॉर्ड मॅकॉले आले आणि त्यांनी आपल्यासाठी, भारतीयांसाठी म्हणून एज्युकेशन सिस्टीम डिझाईन केली गेली. आणि ती एज्युकेशन सिस्टीम आपण शेकडो वर्ष फॉलो करतोय आणि फक्त कारकून निर्माण करतो. जे मंदिरं, जे किल्ले, गडकिल्ले बांधले, हिरोजी इंदलकरांसारखे आर्किटेक्चर आपल्याकडे होते. आज आत्ताच्या या एज्युकेशन सिस्टीममध्ये 3 वर्ष 4 वर्षाचा सिलेबस घेतलेला, शिकलेला आजचा आर्किटेक्चर या पद्धतीचं रायगडासारखं आर्किटेक्चर उभं करू शकतो? शक्यता कमी आहे. मग महत्वाचं कोण? हिरोजी इंदोलकरांकडे कोणती डिग्री नव्हती, सर्टिफिकेट नव्हतं आर्किटेक्चरचं, पण महान कोण आहे? आज 4 वर्षाचं सिलेबस शिकलेलं आमचं आर्किटेक्चर महान आहे का हिरोजी इंदलकर महान आहे? हिरोजी इंदलकर. मग महत्वाचं काय? शिक्षण महत्वाचंच आहे, पण शैक्षणिक दर्जा तुम्ही कोणता आणि कशा पद्धतीचं शिक्षण देताय? आज खरं तर जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, तुमच्या दृष्टीने हॉटेलमध्ये दिलेलं ते अन्न महत्वाचं आहे का हॉटेलचा अँबियन्स महत्वाचा आहे? ऑब्व्हियसली दोन्ही गोष्टी डिपेंड करतात की तुमच्या शरीरासाठी आज तुम्ही कशासाठी हॉटेलमध्ये चाललाय? चांगलं अन्न मिळावं. बरोबर. अन्न कशासाठी हवंय? तुमच्या आरोग्यासाठी हवंय. सो मेन तुमची नीड काय? चांगलं अन्न. सो तुमच्या दृष्टीने महत्वाचं काय? तर अन्न महत्वाचं आहे, जे चांगल्या दर्जाचं अन्न असेल, जे तुमच्या शरीराला ऊर्जा देईल, ताकद देईल, न्यूट्रिएंटची गरज पूर्ण करेल असं अन्न महत्वाचं आहे. तुम्ही मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा जाऊन जेवण करता त्यावेळेला तुम्ही फीज कशाच्या पे करता? त्या अन्नाच्या का त्या फॅसिलिटीजच्या? फॅसिलिटीज. ऑब्व्हियसली महत्वाचं काय होतं? अन्न. आजच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये काय महत्वाचं? काय? ज्ञान आहे. आम्ही ज्ञानाच्या फीजच देत नाही, आम्ही फॅसिलिटीच्या फीज देतो. विचार करा. आणि म्हणून मी म्हटलं की आज निवड, आजच्या पालकाची निवड खूप काय मॅटर करते. आज
जर का घराघरात उद्योजक उभा राहिले, आणि सिंपलशी गोष्ट आहे, जसं मी म्हटलं की IAS IPS होत असताना फेल्युअरचं रेट जास्त आहे आणि तिथं फेल झाल्यानंतर पुन्हा उठणं त्याच्यासाठी फार मुश्किल आहे. पण उद्योजकता म्हणून उद्योजकतेचं प्रॉपर ज्ञान घेऊन अगदी वडापावचा गाडा जरी चालू केला तर हा विद्यार्थी उद्या खूप मोठं साम्राज्य निर्माण करू शकेल. किंबहुना एक चांगला नोकर जे काही सॅलरी मिळवतं त्यापेक्षाही उत्कृष्ट फायनान्शियल स्टॅबिलिटी, ओळख, सोशल क्रेडिबिलिटी, नेम, फेम या कितीतरी पटीने चांगल्या निर्माण करू शकेल, स्वतःला वेळ देऊ शकेल. आपण बोललो की शिक्षण पद्धती, शिक्षण, ज्ञान महत्वाचंच आहे आणि नो डाऊट. त्यासोबत वारंवार आपण उल्लेख करत आहे की फक्त सर्टिफिकेट महत्वाचे आहेत का? सर्टिफिकेट पण तेवढेच महत्वाचे आहेत एक कुठंतरी हे करण्यासाठी. आहेत ना, मला तेच सांगायचं होतं, ज्ञानच हवं आहे ना, म्हणजे सर्टिफिकेट पाहिजेच आहे ना. तर ते अनेक ऑटोनॉमस म्हणजे युनिव्हर्सिटीज आहेत, तुम्हाला घर बसल्या डिस्टन्स लर्निंग मधून तुम्हाला आज डिग्रीज करता येणं शक्य आहे, PhD पर्यंतचं एज्युकेशन करता येणं शक्य आहे. मी त्याला डिनाय नाहीच करत आहे. बट आज माझा वेळ महत्वाचा आहे, त्या मुलाचा वेळ महत्वाचा आहे. तो वेळ आणि पालकांजवळचा असणारा भरमसाठ पैसा आम्ही चुकीच्या ठिकाणी लावतोय आणि नंतर पश्चाताप करतोय की आयुष्यात आम्हाला काहीच करता आलं नाही, फक्त एक लेबर म्हणून आयुष्यभर एक घर, एक गाडी, बस संसार, आयुष्य संपलं इथे. खऱ्या अर्थानं जे आयुष्य जगाईसाठी आपण आलोय ते फ्रीडम लाईफ, ते आयुष्य त्या नोकरदाराला कधी जगता येतं का? त्या EMIच्या बाहेर कधी त्याला पडता येतं का? EMI ट्रॅपच आहे. मग आता तुम्ही जर राईट मूल्य देणारं शिक्षण, स्किल देणारं एज्युकेशन जर का तुमच्या पाल्याला दिलं, तर एक जेव्हा घरातला एक व्यक्ती उद्योजक बनतो, शेकडो लोकांना हाताला काम देतो. एक माणूस वडापाव करणारा एक व्यक्ती सुद्धा किमान 2 लोकांना रोजगार देत असतो आणि तो आपल्या बरोबर समाजाला पुढे घेऊन जात असतो. समाजाला पुढे घेऊन जाणारा एक उद्योजक निर्माण करण्यापेक्षा कारकून निर्माण करण्याच्या या फॅक्टरीमध्ये आम्ही आमच्या मुलाला टाकायचं का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे. तुमचा मुलगा काय करतो? माझ्या मुलाच्या बाबतीत सुद्धा मी डिसिजन घेतलेलं आहे, त्याला उद्योजकच बनायचं आणि मी तर उद्योजकच घडवणार आहे. काय करतो सध्या, कुठल्या स्टँडर्डला आहे? आता त्याची 10वीची एक्झाम झालेली आहे आणि 11वी 12वी पासून म्हणजे अगदी अनेक क्लासेस, अनेक गोष्टी आणि अनेक गोष्टी, अगदी घरातून सुद्धा पत्नीचा विरोध असायचा. मुलगा हुशार आहे, 95% मिळवतोय, चांगले मिळवतोय, मग त्याला चांगलं शिकू दे, त्याला IIT करू दे. म्हटलं वाय? IIT करून फायनली काय करायचंय? पैसेच कमवायचे आणि पैसे कमवण्यासाठी म्हणून IIT करायची गरज नाही. तो हुशार आहे ना, मग त्याची हुशारी जर का उद्योजकतेमध्ये आली, त्याला बिझनेसच्या अँगल नाही उद्योजक म्हणून जर आजपासून उभा केलं, हरकत काय? बनू देत ना एखादा माने, पाटील, माळी, कुंभार, कोणतरी अंबानी सारखा बनू देत ना, आपणही बनू शकतो. ओव्हरऑल तुमच्या मुलाच्या बाबतीत मी का विचारलं की हा पॉडकास्ट अनेक पालक बघणार आहेत, त्याची आई बघणार आहे, त्याच्या फॅमिलीतले सगळे लोक हा पॉडकास्ट बघतील. ठीक आहे तर मी उदाहरण देईन. नाही, मी फक्त मुलाबाबतीतच नाहीये, मी अनेक वर्ष म्हणजे टाटा मोटर्सला 13 वर्ष जॉब केला. मला उद्योजक घडायचं होतं. उद्योजक बनल्यानं नेमकं काय होतं, स्वप्न पूर्ण होतात आणि नोकरी करताना फक्त EMI जातात, ह्याच्यापेक्षा वेगळं काय होत नाही. मला माझी स्वप्न होती. मी 13 वर्ष टाटा मोटर्सला जॉब केला, मी इंजिनिअरिंग केलं, 13 वर्ष टाटा मोटर्सला जॉब केला, कारण माझ्याकडे पर्याय नव्हता. बट मला उद्योजक व्हायचं होतं आणि मग त्या दृष्टीने मी उद्योजकतेचं ज्ञान घेतलं आणि फक्त घेतलंच नाही तर मला विशेषतः मी नेहमी उल्लेख करतो की मी खेडेगावात आलो, शेतकऱ्याचा मुलगा आहे. टाटा मोटर्सला जॉईन झालो आणि टाटा मोटर्सला जॉईन झालेलं असताना विश्वास नांगरे पाटील साहेबांचा एक व्हिडिओ पाहिला, तेही शिराळच्या भागातलेच आहेत. आणि मग मला रिअलाइज झालं की यार आपल्याला हे सगळं काहीतरी करता आलं असतं, आपल्यालाही मोठी उंची गाठता आली असती. बट मी नाही करू शकलो. कारण का? कारण की मला कोणी स्वप्न दिले नाहीत, मला कोणी मार्गदर्शन दिलं नाही. आणि मग तो विचार मला बरेचदा खायचा, मला खंत वाटायची. आणि एक दिवस आतमधून विचार आला की तुला तेंडुलकर बनता आलं नाही, मग काय झालं? तू आचार्यकर बनून पाठीमागून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक बनून काम करू शकतोस. आणि म्हणून मी विद्यार्थी मार्गदर्शनाचं काम चालू केलं. टाटा मोटर्स सोबत फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं, विद्यार्थ्यांना बोलवायचं आणि शाळेबाहेरचं हे एज्युकेशन मी विद्यार्थ्यांना द्यायचं. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मी शिकवायचं. आणि मग त्याच्यातूनच मला 2020ला वाटलं की त्याच्या आधी आनंद कुमार यांचा सुपर 30 पिक्चर मी पाहिला, मी इन्स्पायर झालो आणि मलाही वाटलं की आपणही असं काहीतरी करावं. 2020 साल येणार होतं, 2020.
आणि म्हणून मला असं वाटलं की एक 20 विद्यार्थी आपण घ्यावेत आणि या 20 विद्यार्थ्यांना सुपर 20 नाव द्यावं आणि सुपर 20ची मी 2020ला एक सुपर 20 जी बॅच केली आणि या बॅचमध्ये सर्वसाधारण असेच विद्यार्थी होते. सर्वसाधारण 11वी 12वी या वयोगटातले असणारे हे विद्यार्थी होते आणि मला क्लिअर होतं की मला यांना स्किल्स द्यायचे आहेत. आज आपण आपले भारताचे पंतप्रधान पाहिले, कशाच्या जोरावरती ते पंतप्रधान होऊ शकले हो? त्यांना काही फॅमिली बॅकग्राऊंड होतं का तसं की ते पंतप्रधान बनतील? एक चायवाला पंतप्रधान बनला, पण कशाच्या बेसिसवरती? स्किल, पॉलिटिकल आज त्यांचं कम्युनिकेशन स्किल, पॉलिटिकल स्किल, पब्लिक स्पीकिंग स्किल, सो ते स्किल्स माणसाला मोठे बनवतात. आज डिग्री घेतलेला उत्कृष्ट एखादा म्हणजे व्यक्ती 4 लोकांसमोर बोलू शकत नाही, त्याच्याकडे पब्लिक स्किल नाही, त्याला म्हणजे बोलता येत नाही, कम्युनिकेशन स्किल नाही आहेत, अँड देन प्रॉब्लेम व्हॅनिश. तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या कलाकृती, तुमच्याकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टी जर का प्रेझेंट नाही करता येत आहेत तर तुम्हाला नाही करता येणार आहे. तुम्ही एक उत्कृष्ट डॉक्टर सुद्धा उदरनिर्वाहासाठी, सर्व्हायव्हलसाठी स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतो, कारण त्याच्याकडे स्किल आहेत. म्हणजे मेडिकलचं स्किल त्यानं शिकला, बट ते स्किल प्रेझेंट करता येत नाही आहेत, लोकांपर्यंत मांडता येत नाही माझ्याकडे काय उत्कृष्ट आहे, तर तो फेल्युअर आहे. सो हे स्किल बेस्ड एज्युकेशन महत्त्वाचं आहे. आणि मग ते एज्युकेशन मी काही स्किल आयडेंटिफाय केले. जगातले टॉप लोक टॉपला काय आहेत? कारण त्यांच्याकडे डिग्री आहे म्हणून नाही, त्यांच्याकडे स्किल आहेत म्हणून ते टॉपला आहेत. मग ते कोणते स्किल आहेत जे महत्त्वाचे आहेत? मग ते स्किल आज आमच्या शाळा कॉलेजांमध्ये शिकवले जात आहेत का? तर नाही. म्हणजे पेपरात येणार आहे म्हणून आम्ही अभ्यास करतो, वापरात येणारं स्किल आम्ही शिकवत नाही. मग ते वापरात येणारं स्किल बेस्ड एज्युकेशन, ते स्किल्स मी माझ्या सुपर 20च्या विद्यार्थ्यांना दिले आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय. माझे हे सुपर 20चे विद्यार्थी खरं तर वॉरियर बनले म्हटलं तर हरकत नाही. या विद्यार्थ्यांमधल्या एका विद्यार्थ्याचं मी उदाहरण दिलं, आणि हे उदाहरण यासाठी की पालकांनी आपल्या पाल्यापाठीमागं कसं उभारलं पाहिजे, त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या विद्यार्थ्याचं उदाहरण आहे. सो उमेर पठाण हा मुलगा माझ्याकडे होता. जेव्हा 10वीच्या एक्झाम झाल्या, रिझल्ट्स लागले, आई पेढे, मार्कशीट आणि उमेरला घेऊन आलेले होते. पेढे, मार्कशीट आईनं दिले आणि सांगितलं की हा उमेर. म्हटलं मार्कशीट आणि पेढे इथंपर्यंत ठीक आहे, उमेरचं काय? त्याचा म्हटलं सर तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे. आईला मी विचारलं खरंच मी निर्णय घ्यायचा आहे? आई म्हटली हो सर, तुम्ही सांगाल तेच आम्ही करणार आहे, तुम्हीच डिसाईड करायचं पुढं काय करायचं. आईला सांगितलं की एक्सटर्नली पार्ट टाईम त्याला कुठेतरी 11वी 12वी आर्ट्सला ॲडमिशन घ्या आणि त्याला माझ्याकडे राहू दे. सुपर 20ची बॅच होती, बॅचला घ्या ॲडमिशन. आईनं ऐकलं, आईनं डिसिजन घेतला की हेच करायचं आहे. उमेरलाही तेच करायचं होतं. डिसिजन घेतल्यानंतर उमेरच्या सोबत असणारे त्याचे विद्यार्थी, त्यांचे पालक किंवा त्याचा मामा, त्याचे घरचे लोक यांनी लिटरली टॉर्चर केलं की मुलाचं आयुष्य, आईला टॉर्चर केलं की मुलाचं आयुष्य तू बिघडवायला निघालेस. आईनं निर्णय घेतलेला होता, मुलाला तेच करायचं होतं. उमेर माझ्यासोबत राहिला, सुपर 20 बॅचमधून बाहेर पडला. वय वर्ष 16 होतं, 18 वर्ष होण्याची वाट बघत होता. 18 वर्ष झालं. ॲम्बिशन लर्निंग हाऊस नावानं त्या कंपनी एनरोल केली, रजिस्टर केली. आज उमेर बिझनेस कोच म्हणून काम करतोय. त्याचेही अनेक पॉडकास्ट होत असतात. ही इज अ बिझनेस कोच नाव, आणि आज तो महिन्याला 3 ते 3.5 लाख रुपये कमवतो. अरे मला सांगा 10वी नंतर किती वर्षात? 2 वर्षात. 2 वर्षात, 2, 2.5, 3 वर्ष मॅक्झिमम. आज त्याचा इन्कम 3 ते 3.5 लाख रुपये आहे. 10वी नंतर जेव्हा एखादा व्यक्ती, जेव्हा IAS IPS आपण म्हटलो, 12, 14 वर्ष हे विद्यार्थी प्रचंड परिश्रम घेतात, आणि एवढं परिश्रम घेऊन सुद्धा पॅकेज काय होतं आपल्याला माहित आहे. इंजिनिअरिंग केलं, मेडिकल केलं, त्यानंतरचं मिळणारं पॅकेज काय आपल्याला निश्चित माहित आहे. अगदी 20,000 रुपयेपासून जॉबला सुरुवात करावी लागते. आज 3.5 लाखानं 3 लाखानं उमेरनं सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या 4-5 वर्षात तो कुठे असेल विचार करा. सो हाऊ इट हॅपन्स? बिकॉज ऑफ स्किल एज्युकेशन. मग ते स्किल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. अजून एक उदाहरण सध्या चर्चेत असणारं नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी. म्हणजे मला पालकांना सर्वांना सांगायचं आहे, वैभव सूर्यवंशी बिहारमधल्या असणारा हा मुलगा वयाच्या 14व्या वर्षी राजस्थान रॉयलकडून तो IPL गाजवतो, रणजी टुर्नामेंट खेळतो किंवा IPL खेळतो. करोडो रुपयांचं पॅकेजेस त्याला तिथे मिळतात वयाच्या 14व्या वर्षी. त्याची जर स्टोरी ऐकली तर वडील शेतकरी आहेत,
संजीव सूर्यवंशी शेतकरी आहेत. त्यांनी निर्णय घेतला, खूप आधी निर्णय घेतला की माझ्या मुलाला मला म्हणजे क्रिकेटर बनवायचं आहे. आणि तो निर्णय घेऊन त्या पद्धतीनं ते स्किल, ते कोचिंग वडिलांनी खूप आधीपासून चालू केलं. आणि खूप आधीपासून चालू केलं म्हणून वयाच्या 14व्या वर्षी सर्वात वेगवान म्हणजे 35 चेंडूमध्ये शतक ठोकणारा वयाचा 14व्या वर्षीचा हा म्हणजे वयवर्ष 14 असणारा हा युवक गाजतो, झळाळतो, जग त्याचं कौतुक करतं. मग हे सक्सेस नाहीये का हो? सक्सेस आहेच. 14 वर्षाचा आहे म्हणून त्याला कोणी सर्टिफिकेट मागितलं? बरं, त्यानं स्कूल सोडलं का? त्याचं नाही सोडलं ना. त्याचं स्कूल करत असताना तो हे करतोय. सो फोकस कशावरती आहे? स्कूलवरती फोकस नाहीये. त्याचा फोकस त्याच्या स्किलवरती आहे. क्रिकेटचे स्किल्स त्यानं ॲक्वायर केले. लांब कशाला? छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतात, तेही 380 वर्षापूर्वी. म्हणजे आजचा आमचा युवक 40 नंतर करिअरची सुरुवात करतो. राजाने तर वयाच्या 16व्या वर्षी करिअरची सुरुवात केली, तीही 380 वर्षापूर्वी. का? तर आईवडिलांनी स्किल्स दिलेले होते. काय करायचं हे ठरलेलं होतं. आमचं अजूनही ठरत नाहीये. आम्ही अंधारात चाट पडतोय. जागं होण्याची वेळ आहे मला वाटतं, कारण बरेचदा आपण चुकीचे निर्णय आणि रॅट रेसमध्ये पडून त्या मुलाचं मुलीचं आयुष्य बरबाद करतोय म्हणायला हरकत नाहीये. आज वैभव सूर्यवंशीचे वडील नियोजन करतात, शेतकरी माणूस नियोजन करतो, स्किल एज्युकेशन देतो आणि वैभवात चमकतो. खरं तर म्हणजे हे त्या पालकांचं कौतुक आहे. वैभव तर चमकणारच होता, पण योग्य दिशा दिली. पालक जर 10वीची एक्झाम आहे, बोर्डाची एक्झाम आहे, 12वीची एक्झाम आहे, शाळा महत्त्वाच्या आहे, यासाठी जर मागे राहिले असते तर कदाचित हा भारत तेंडुलकर साहेबांना सुद्धा मुकला असता. मी सांगितलं की स्किल्स फार महत्वाच्या आहेत. एक मला असं वाटतं की लहान असल्यापासून ज्यावेळेस मुलगा जन्मतो 2-3 वर्षानंतर, आता आपण त्याला नर्सरीमध्ये टाकतो, LKG UKG, आणि त्याच्यानंतर तो पुढचं शिक्षण सुरू होतं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं जर स्ट्रक्चर बघितलं शिक्षणाचं, फीसचं स्ट्रक्चर, की 30-40, 50, 1 लाख, 1.5 लाखापासून ह्या शाळेच्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण कुठंतरी हे ठीक आहे का की तुम्ही 4 वर्षाच्या मुलावर एवढा खर्च करणं? ॲब्सोल्युटली नाहीये. कारण हे कुठेतरी ग्लॅमरस दाखवलं जात आहे. तुम्ही मगाशी जसं मी म्हटलं की आपल्याला विद्यार्थ्यासाठी महत्वाचं काय? ज्ञान महत्वाचं आहे. फॅसिलिटीज महत्वाच्या नाहीयेत. महत्व कशाला दिलं पाहिजे? ज्ञानार्जनाला. त्या ज्ञानाला, द क्वालिटी ऑफ कॉन्टेंट जो काही तिथे मिळणार आहे, त्या ज्ञानाला महत्व आहे. आम्ही ज्ञानापेक्षा फॅसिलिटीजला जास्त महत्व देतो. आणि जेव्हा फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करायला लागतो, खरं तर आपण त्या मुलांना पांगळं बनवतो. आज फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर जे असतात किंवा राजकीय लोक असतील, जे की चांगलं अर्थार्जन करतायत, खरं तर या ज्यांनी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर ज्यांनी काही चांगलं कमवलेलं आहे, ते पालकांना कुठेतरी असं वाटतं की मी खूप स्ट्रगल केलं, मला खूप सहन करावं लागलं, माझ्या मुलाला सहन करायला लागलं नाही, त्याला मी फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार. आणि मग त्या फॅसिलिटीच्या नादामध्ये तो मुलगा बिघडतो. मोस्टली जसं की 11वीला गेला, 12वीला गेला, आई वडिलांच्या छत्रातनं जेव्हा बाहेरच्या दुनियेत जातो, वडील फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतायत, हा मुलगा, मला सांगा ना, त्याचं खाणं पिणं कशा प्रकारचं असतं? आज पिझ्झा, बर्गर्स, अनहेल्दी, ह्या सगळ्या हॅबिट्स त्याला चुकीच्या लागतायत. त्याच्याकडे डिसिप्लिन राहत नाही, तर रात्रभर जागणार, उशिरापर्यंत जागणार, एक्सरसाइजचा अभाव. आणि त्यामुळे 12वीत असणारा हा विद्यार्थी 12वीत जाईपर्यंत ओबेस झालेला बघायला मिळतो, व्यसनी झालेला बघायला मिळतो. ना त्याच्याकडे डिसिप्लिन आहेत, ना त्याच्याकडे चांगल्या हॅबिट्स आहेत, ना त्याच्याकडे चांगलं स्किल आहेत. खरं तर पालक या हट्टापायी आपल्या मुलाला हरवतोय म्हटलं तरी हरकत नाहीये. आणि मग काय होतं? फर्स्ट जनरेशन जे काही पालक ज्यांनी मुलाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या, ते मुलगा ज्या वेळेला व्यसनी बनतो, पुढे जातो, त्यावेळेला डोक्याला हात लावून बसलेले बघायला मिळतात. का? तर या फॅसिलिटीच्या नादामध्ये त्यांनी मुलाला बिघडवलेलं आहे असं मी म्हणेन. सो इथे जर का त्याला चांगल्या डिसिप्लिन, चांगल्या हॅबिट्स, चांगले स्किल देणारं एज्युकेशन जर दिलं, त्याची जर निवड केली, तर हा मुलगा आयुष्यात कधीही बिघडणार नाही. विचार करा, 11-12वी हेच ते वय आहे जिथे चांगली व्यायामाची आणि चांगल्या गोष्टींची सवय लागते आणि ती आयुष्यभर रुजते, आयुष्यभर राहते. आणि त्यासाठी म्हणूनच मी सुपर 20मध्ये या एज ग्रुपमधली मुलं निवडलेली होती. किंवा माझ्या डोक्यात तोच प्लॅन आहे की या पद्धतीनं जर का एज्युकेशन मुलांना दिलं, जे की त्यांचं हॅबिट्स, डिसिप्लिन आणि तुमचे स्किल्स चांगले बनवेल, तर निश्चित तो मुलगा खऱ्या अर्थानं सफल बनेल.
आणि भारतासाठी तो कॉन्ट्रीब्यूट करेल. उद्योजक बनला तर अनेक लोकांना तो रोजगार देऊ शकेल. जेव्हा एखादा पालक कॉमर्स साईड निवडतो, पुढे अकाउंटंट तो मुलगा किंवा मुलगी होते, आणि तो अकाउंटंट कुठे जातो? कुठल्या तरी कंपनीत नोकरी करतो. मग त्या अकाउंटंटची नोकरी करण्यासाठी निर्माण करण्यापेक्षा अकाउंटंटला नोकरी देणारा निर्माण करण्यात हरकत काय? काहीच हरकत नाही. आणि म्हणूनच हे वेगळं स्किल बेस्ड एज्युकेशन, आज आपण गुजराती मारवाडी फॅमिलीज आपण म्हणतो की ते उद्योजकता त्यांच्यामध्ये रक्तात रुजलेले. सो डीएनए मध्ये उद्योजकता नसते. डीएनए काढून बघितलं तर त्याच्यात उद्योजकता कुठे सापडत नाहीये. उद्योजकता हे स्किल आहे, ते शिकता येणारं स्किल आहे. आणि ते जर त्याचं बाळकडू जर का आपल्या पाल्यांना, त्या मुलांना या एजमध्ये जर का पाजलं, तर मला वाटतं की हा विद्यार्थी सुद्धा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कोणतं शिक्षण? जे मूल्य देणारं, व्हॅल्यू देणारं, स्किल देणारं शिक्षण. फक्त पेपरात येणार आहे म्हणून आम्ही वाचून अभ्यास करून एक्झामच्या त्या मार्कांसाठी आणि मार्कशीटसाठी अभ्यास करून जात असेल, तर या शिक्षणाचा आणि या शिक्षण पद्धतीचा आजच्या पिढीला काहीही उपयोग नाहीये. मला इथे एक प्रश्न आहे. तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरशिपचा उल्लेख केला, जे की व्यावसायिक आहेत, त्यानंतर राजकीय लोक आहेत. या सगळ्यांची जी मुलं असतात ना, मोस्ट ऑफ द ते कुठेतरी परदेशात शिकून भारतात येतात. अगोदर परदेशात जाणार, शिकणार, परत भारतात येऊन आपला बिझनेस सेटअप करायच्या ह्याच्यात असतात. आणि काही इथले स्थानिक जे आहेत ते इथेच राहून काही गोष्टी करत असतात. पण तुम्हाला काय वाटतं दोघांकडे बघताना? मला असं वाटतं यातले अनेक उदाहरणं आपण सहारा इंडिया, सुब्रता रायंचं उदाहरण पाहिलं. मुलं, ज्या व्यक्तीनं सहारा इंडिया सारखं विश्व निर्माण केलं, तो माणूस आपल्या मुलांना काही देण्यामध्ये कमी पडला का? तर फॅसिलिटीज अव्वल दर्जाच्या दिल्या, जगातल्या बेस्ट फॅसिलिटीज दिल्या, पण व्हॅल्यूज दिल्या नाहीत, ते स्किल्स दिले नाहीत. ज्यावेळेला सुब्रता रायंचं निधन झालं त्यावेळेला ही मुलं उपस्थित नव्हती. आणि अशा अनेक उदाहरणं आपण पाहतोय. इथे मला वाटतं की हा उद्योजक, आजचा उद्योजक किंवा हे राजकारणी, नॉर्मली आज जर परिस्थिती पाहिली तर मोस्टली यांचीच मुलं पुढे बिघडलेली बघायला मिळतात. त्याचं कारण काय? कारण की ते त्यांना योग्य शिक्षण द्यायला कमी पडतात. शिक्षणाच्या नावाखाली फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. आणि इथे जर का राईट मार्गदर्शन मिळालं तर उद्योजकाचा मुलगा उत्कृष्ट उद्योजक बनू शकतो. अंबानीचं जर उदाहरण घेतलं, तिसरी पिढी आज व्यवसायात. एक्झॅक्टली. एकीकडे मुकेश अंबानी आहेत आणि एकीकडे अनिल अंबानी आहेत. सो योग्य व्हॅल्यू देणारं शिक्षण, ते रूट्स मजबूत बनवणारं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. अंबानीच्या बाबतीत वाटतं काय? एकीकडे मुकेश अंबानी टॉपवर आहेत, दुसरीकडे त्यांचेच भाऊ अनिल अंबानी कुठेतरी आज नाही. त्याच्या पाठीमागे जरी पाहिलं तर अनिल अंबानींना बिझनेस माहिती नाहीये असं नाहीये. आता बिझनेस जेव्हा मोठ्या लेवलला चालतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात आणि त्या इन्व्हॉल्व्ह असणाऱ्या गोष्टींमुळे आज आपल्याला ही परिस्थिती बघायला मिळते. अदरवाईज ही इज ऑल्सो अ गुड बिझनेसमॅन. मला उद्योजक व्हायचं, आज मी पॉडकास्ट करतोय तुमचा, मला उद्योजक व्हायचंय, त्यासाठी काय तुम्ही, आता आपण या सगळ्या विषयांवर बोलतोय की आपल्याला राईट चॉईस घेतली पाहिजे, चांगलं ज्ञान आपल्याला मिळेल आणि तुमच्या ज्या स्किल्स आहेत, स्किल्सवर आधारित ज्ञान घेणं महत्वाचं. मी या म्हणजे बिझनेस गुरुकुल नावानं कन्सेप्ट सुरू केलेला आहे. आता जे काही माझ्या मुलग्याचंच मी उदाहरण दिलं, मला माझ्या मुलाला भलेही त्याला 95% मिळत असतील, सर्टिफिकेट म्हणजे फक्त कागदांसाठी, मार्कांसाठी आणि पैशांसाठी सुरू असणाऱ्या या सिस्टीम मधून मला त्याला पाठवायचं नाहीये. मी त्याला उद्योजकच घडवणार आहे. आणि चांगला उद्योजक, ज्याच्यामध्ये रतन टाटा साहेबांसारखा एखादा उद्योजक, धीरूभाई अंबानींसारखा उद्योजक त्यानं बनावं. आणि त्यासाठी आवश्यक स्किल या एजमध्येच त्याला देणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो आता 11वीत जातोय तर तो 11वीत जाणार नाहीये, तो बिझनेस गुरुकुल मधून पास होईल. सो 2 वर्षांचं रेसिडेन्शियल स्कूल आम्ही उभारले. आणि या स्कूलच्या माध्यमातून आम्ही 80 विद्यार्थी घेतोय, ज्या विद्यार्थ्यांना हे एज्युकेशन देतोय जे 4 सूत्रांवरती निर्धारित आहे. ज्याच्यामध्ये फर्स्ट स्किल्स, मग ज्याच्यामध्ये जे इसेन्शियल महत्वाचे असे जे स्किल्स आहेत, जे जगातल्या टॉप 100 लोकांच्याकडे होते, ते टॉप स्किल्स. फक्त हे स्किल्स जरी घेतले तर तो विद्यार्थी खूप उंचीवरती पोहोचू शकेल याची मला खात्री आहे. सो तसं ते टॉप स्किल्स आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. ते स्किल्स आम्ही त्यांना देणार आहोत. त्यांना हॅबिट्स अँड डिसिप्लिन्स, चांगल्या सवयी,
आज जेव्हा 11वीला गेलेला विद्यार्थी पाहतो, 12वीतला विद्यार्थी पाहतो, जो शाळा कॉलेजांच्या वातावरणामध्ये राहतोय, त्याच्याकडे चांगल्या हॅबिट्स नाही आहेत, चांगल्या डिसिप्लिन्स नाही आहेत. असलेल्या डिसिप्लिन, असलेल्या हॅबिट्स म्हणजे चुकीच्या हॅबिट्स आणि चुकीच्या डिसिप्लिन्स आहेत असं मी म्हणेन. तर इथे चांगल्या हॅबिट्स, चांगल्या सवयी या मुलांना दिल्या जाणार आहेत, चांगल्या डिसिप्लिन्स या मुलांना लावल्या जाणार आहेत. आणि या 2 वर्षांमध्ये ह्या चांगल्या हॅबिट्स आणि डिसिप्लिन लागल्या तर भारतासाठी हा एक उत्कृष्ट नागरिक, उत्कृष्ट व्यक्ती, एक माणूस घडू शकतो याची मला खात्री आहे. तर तो उत्कृष्ट माणूस घडावा यासाठी हे हॅबिट, स्किल, डिसिप्लिन देणार आहोत. आणि चौथं म्हणजे सिलेबस. जसं आज वैभव सूर्यवंशीचं उदाहरण दिलं, स्कूल चालू आहे का चालू आहे, बट प्रायोरिटी स्कूलला किती छोटीशी आहे, प्रायोरिटी स्किलला आहे. तसं इकडे स्किलला प्रायोरिटी दिली जाणार आहे. आणि म्हणजे बिझनेस गुरुकुल वाय, इथला बाहेर पडणारा विद्यार्थी फिजिकली जरी तो बिझनेसमॅन नाही झाला तर मेंटली मात्र तो उद्योजकच असेल आणि भविष्यात एक मोठा उद्योजक बनेल. किंबहुना जे मोठे उद्योजक आहेत या 2 वर्षानंतर या व्यक्तींना करोडोंचं पॅकेज देऊन घेतील. मला आठवतं रतन टाटा साहेबांसोबत एक शंतनू असायचा, शंतनू नायडू. ही मुलं त्या लेवलची बनतील हे माझी खात्री आहे. आणि ते एज्युकेशन देणारा सिलेबस, तो करिक्युलम आम्ही डेव्हलप केलेला आहे आणि ती बॅच यावर्षी आम्ही सुरू करत आहोत. स्वतःसाठी बरेचसे काही ऑलरेडी एनरोलमेंट झालेले आहेत आणि होत आहेत, ती प्रोसिजर चालू आहे आणि होतील. फक्त फोकस्ड म्हणजे मेंटॉरिंग, इथून पुढच्या काळात ना मेंटर्सची गरज आहे आणि त्यामुळे फास्ट या मुलांना फास्ट गोष्टी ॲक्वायर करता येतील. मेंटॉरिंग जेव्हा असतं त्यावेळेला ही मुलं खूप छान पद्धतीनं पुढे जातात, पुढे शिकतात. सो ती मेंटॉरशिप आम्ही या मुलांना देतोय आणि ही मुलं त्यांचं स्किल, हॅबिट, डिसिप्लिन आणि सिलेबस शिकतील, 12वी ते पास होतील. आणि मला खात्री आहे की 2 वर्ष ज्या वेळेला म्हणजे इथून बाहेर पडतील तर कमांडो टाईप ऑफ पर्सनॅलिटी ह्या मुलांची बनली असेल. तो ओबेस दिसणार नाही, तो व्यसनी मिळणार नाही, तो खूप छान डिसिप्लिन्ड आणि खूप ग्राउंडेड असा हा विद्यार्थी, त्याचा तो माइंडसेट, त्याचा तो दृष्टिकोन, त्याच्यातल्या त्या ॲबिलिटीज, त्याच्यातले ते स्किल्स आम्ही घडवणार आहोत. आणि त्यानंतर मग या विद्यार्थ्याला जगाच्या पाठीवर कुठेही सोडा, तो विद्यार्थी निश्चित आईवडिलांचं आणि देशाचं नाव रोशन करेल याची मला खात्री आहे. नक्कीच सर, की एक चांगला उपक्रम तुम्ही सुरू करता. याच्या अगोदर सुपर 20च्या माध्यमातून तुम्ही पण त्याच अनुभवातून खरं तर मी प्रेरित झालो. आज दिशाचं माझं बॅचेस लोणावळ्याला विद्यार्थ्यांसाठी होतात. सो अनेक पालक मला रिक्वेस्ट करतात की सर परत सुपर 20 घ्या, परत सुपर 20 घ्या, परत सुपर 20 घ्या. बट मला सुपर 20 मधले जे काही लॅक्युनाज होते, जे काही ड्रॉबॅक्स होते ते काढून टाकून मी निर्णय घेतला की ते काढून राईट एज जे आहे, जे की 11वी आणि 12वीचं वर्ष आहे, त्या एजमध्येच या मुलांना या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करायच्या आहेत, जेणेकरून हे विद्यार्थी खूप चांगले घडतील. आणि रेसिडेन्शियल म्हणजे काय की पूर्ण वेळ आपल्या सानिध्यात राहतील. म्हणजे जबरदस्ती आम्ही घडवणार आहात का नाही आहेत. माझी खात्री आहे की 2 वर्ष जेव्हा हा विद्यार्थी माझ्याकडे असेल, घरी जा म्हटलं तरी तो जायला नसेल. म्हणजे आपण हॉस्टेल नसणार आहे, इट्स नॉट अ हॉस्टेल. भलेही ते निवासी असेल, भलेही ते रेसिडेन्शियल असेल, बट विद्यार्थ्यांना आवडणारं असं ते एज्युकेशन, जे की त्यांच्या पंखात खऱ्या अर्थानं बळ भरेल आणि ते उंच भरारी घेतील, असं ते एज्युकेशन आम्ही ह्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. येणाऱ्या काळात सुपर 80 बाहेर पडतील. सो हे सगळे जर उद्योजक बनले ना तर खऱ्या अर्थाने हे उद्योजक चांगले टॅक्स पेयर बनतील. आणि जेव्हा ते चांगले टॅक्स पेयर बनतील त्यावेळेला देश प्रगतीपथावर. मी नेहमी म्हणतो की अनेकदा अनेक गोष्टी फ्री दिल्या जातात, जसं आज गव्हर्नमेंट अनेक गोष्टी फ्री वाटत असतं. सो जेव्हा अशा फॅसिलिटीज देतो ना, खरं तर आपण पांगळं बनवत असतो, फुकट देऊन. सो इथे पांगळं बनवायचं नाहीये, विद्यार्थ्यांना फक्त फॅसिलिटीज द्यायच्या नाहीयेत, तर चांगलं घडवायचं आहे. मी नेहमी सांगतो, बरेचदा लोक म्हणतात की देशाने आम्हाला काय दिलं. सो हम देश की जिम्मेदारी नहीं है, देश हमारी जिम्मेदारी है. जेव्हा प्रत्येकानं आपली स्वतःची जिम्मेदारी घेईल तेव्हा देश आपोआप एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेला असेल. मग ती स्वतःची जबाबदारी घेणारी पिढी निर्माण करावी लागेल. आणि मला वाटतं की या माध्यमानं जर या पद्धतीनं जर आपण ती उभी केली तर खूप छान पद्धतीने ती उभी राहतील. आज जर गुगल केलं, तुम्ही पाहिलं, टॅक्स पेयर किंवा ज्याला आपण म्हणतो ज्यांनी ITR फाईल केला, त्यात जर आकडा पाहिला तर सर्वसाधारण 146 करोड
जनता असणाऱ्या या देशामध्ये सर्वसाधारण 7.8 करोड म्हणजे सर्वसाधारण 7 ते 8 करोड फक्त ITR फाईल केले जातात आणि त्याही 7.8 करोडमधले 3 करोड ITR नील फाईल होतात. मग विचार करा, म्हणजे 3 ते 4 करोड फक्त टॅक्स पेअरच्या बेसिसवरती आज हा देश सुरू आहे. मला जेव्हा एक चांगला उद्योजक बनतो सो तो फॅमिलीला कॉन्ट्रीब्यूट करतो, अनेक लोकांना उभं करण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करतो, शिवाय देशाला उभं करायला कॉन्ट्रीब्यूट करतो. 4 कोटी लोक 150 कोटीच्या देशाला सांभाळण्याचं काम करतात. आणि म्हणून उद्योजकता वाढली पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की रॅट रेसमध्ये मागं न पडता, त्याच्या मागे न लागता, सगळेच चाललेत त्याच दिशेनं जाण्यापेक्षा काहीतरी वेगळं, जिथे खरंच एक व्यक्तिमत्व, एक माणूस चांगला घडेल, यासाठी मला वाटतं की आता लोकांनी प्रयत्न करायला हवेत. नक्कीच सर. खरं तर हे की अगोदर लहानपणापासूनच तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा, ह्या गोष्टी चालत आल्यात माझ्यापासून किंवा अनेक ह्याच्यापासून, की तुम्ही 10वी झाल्यानंतर हेच करा, तेच करा, त्याच्या बाहेर नका जाऊ. पण आता कुठेतरी लोक जागृत व्हायला लागले. निश्चित. म्हणजे जसं आपण वैभव सूर्यवंशीचं उदाहरण घेतलं की वयाच्या 14व्या वर्षी किती हेवा वाटतो, किती प्राऊड फील होतं, अभिमान वाटतो. तुमच्याही पल्ल्या बाबतीत तुम्हाला अभिमान वाटला असता. तुम्ही योग्य दिशा दिली नाहीयेत, तुम्ही त्याला योग्य मूल्य दिली नाही, त्या व्हॅल्यूज देणारं एज्युकेशन दिलं नाहीये, आणि म्हणून मुलांना ब्लेम करू नका. तुम्ही ती डायरेक्शन दिलीत का? आणि म्हणून आता काही पालक जे 10वीचे एक्झाम झालेले आहेत त्या पालकांसाठी सुद्धा माझा हा संदेश असेल, तुम्ही तुमच्या पाल्याला योग्य डायरेक्शन देताय का? कारण त्याचं यश आणि अपयश त्यासाठी बरेचदा पालकांचा चॉईस, पालकांचा निर्णय बरेचदा महत्त्वाचा ठरत असतो. आणि म्हणून इथे 10वीच्या या उंबरठ्यावरती योग्य निर्णय योग्य उंचीवरती पाल्याला घेऊन जाऊ शकतो. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझ्या मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं, चांगलं पद मिळवावं, समाजात मान मर्यादा मिळवाव्यात, आणि चांगल्या पदावर राहून एक आईवडिलांना एक प्राऊड फील असतं की माझ्या मुलाने हे केलं, माझ्या मुलाने ते केलं. पण हे सगळं करत असताना त्या मुलाची स्किल काय, त्या मुलाला काय येतंय, त्याच्यावर बर्डन आहे का तो त्याच्या स्किलच्या आधारावर तो शिक्षण घेतोय, हे बघणं फार महत्त्वाचं आहे. माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की ह्या गोष्टीचा आपल्याला गांभीर्याने विचार करणं फार महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात विष्णू माने सरांनी ज्या काही गोष्टी आत्ता ह्या पॉडकास्टमध्ये सांगितल्या त्या तंतोतंत लागू पडत आहेत सध्याच्या स्थितीला, की आपण आपल्या मुलांवर प्रेशर करतोय, बर्डन आणतोय, आणि त्याचा आउटपुट रिझल्टमध्ये बघायला गेलं तर काय, तो डिप्रेस आहे, तो टेन्शनमध्ये आहे, तो व्यसनाधीनकडे वळतोय. तर पालकांना सुद्धा याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे, कारण तुम्ही उद्या तो असं म्हणू शकतो किंवा म्हणू नये की माझं वाटोळं माझ्या पालकांनीच केलंय, असंही येऊ शकतं. कारण हे 16वे वर्ष जे आहे ते धोक्याचं आणि मोक्याचं आहे. आपण तिथूनच सुरुवात केली होती. त्यामुळं पालकांनी सुद्धा ह्याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. विष्णू सर, तुम्ही जाता जाता या पालकांना काय सल्ला द्याल बरं? आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे कॅपॅबिलिटीज आहेत. योग्य निर्णय, पालकांचा योग्य निर्णय मुलाचं योग्य भवितव्य घडवू शकतो. आणि म्हणून पालकांनी थोडंसं, भलेही वेगळी वाट असेल पण निर्णय घेणं गरजेचं आहे, योग्य मार्ग निवडणं गरजेचं आहे, आणि थोडंसं नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारं बनवणं महत्त्वाचं आहे. स्किल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जे येतंय त्या विद्यार्थ्याकडे जे काही बेस्ट थिंग आहे त्याला पाठबळ द्यायला हवं, त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायला हवं. जे येतंय त्याचं कौतुक करायला हवं, आणि जे येत नाही त्याचा अट्टास करणं सोडून द्यायला हवं. तुमच्या पाल्याला जे गोष्ट येतं त्याचं कौतुक करा, आणि जे येत नाही त्याचा अट्टासच करू नका. जे येतंय त्यातच त्याला बेस्ट बनवा. त्यासाठी योग्य मेंटॉर्स, योग्य कोचेस यांची निवड करा, कारण योग्य मेंटॉर्स आणि कोचेस तुमच्या पाल्याला खूप लवकर योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. या रेट रेसमध्ये मागे लागत राहिलात तर कदाचित लाईफमध्ये सफरिंग, स्ट्रेस, पालकांचं सफरिंग, त्या पाल्याचं सफरिंग होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं आजच्या पिढीकडं योग्य पद्धतीनं बघायला पाहिजे. आज शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी तो मुलगा मुलगी ज्या वेळेला नोकरी करायच्या एजला येतो, कमवायच्या एजला येतो, तोपर्यंत आउटडेटेड झालेले असतात. टेक्नॉलॉजी दररोज अपग्रेड होत असते. आज AIच्या माध्यमातून हवी ती गोष्ट तुमच्या समोर उपस्थित आहे. त्यामुळे त्या गोष्टींवरती वेळ द्यायचा ज्या की पुढे जाऊन आउटडेटेड होणार आहेत का? जगाचं ज्ञान म्हणजे
स्किलफुल बनण्याकडे लक्ष द्यायचं, हा निर्णय मला वाटतं की पालकांनी घ्यायला हवा. आउटडेटेड होत असणाऱ्या या सिलेबसच्या मागे लागू नये आणि योग्य तो निर्णय स्किल बेस्ड एज्युकेशन, डिसिप्लिन, हॅबिट्स देणारा असं काही एज्युकेशन पालकांनी निवडायला हवं असं मला वाटतं. नक्कीच सर, तुम्ही बिझनेस गुरुकुल नावाची जी कॉन्सेप्ट सुरू केली आहे, खरं तर ती त्या कॉन्सेप्टचं कौतुकच आहे. आणि ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक पालक हा पॉडकास्ट बघतील, ही जी काही बिझनेस गुरुकुलची पद्धत आहे ती समजून घेतील. आणि या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल बिझनेस गुरुकुल संदर्भातली, त्यांचा तो करिक्युलम कसा आहे, कशा पद्धतीने हे वर्क करणार आहे, पुढचे तुमच्या मुलाचं भवितव्य पुढचं कसं असणार आहे, या संदर्भात चर्चा करायची असेल तुम्हाला, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर देतोय, त्यावर तुम्ही संपर्क साधा आणि योग्य ती माहिती तुमच्या पर्यंत त्यांच्या माध्यमातून मिळेल. सर, तुम्ही आलात आणि एक चांगलं की माझ्यासाठी हे नवीन आहे. माझा ज्यावेळेस पुढचा विचार असेल त्यावेळेस मी नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करेल. माझ्यासारखे अनेक तरुण आहेत, त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी विचारात घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्या या कार्याला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो सर. तुम्ही आलात, चांगला संवाद साधलात, त्याबद्दल टिवडी मराठी आणि माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.